जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. आज समर्थांच्या आज्ञेने आपण उत्तमाचा भाग श्रवण करणार आहोत. तर आजचा विषय आहे उपासना. बघा, समर्थ म्हणतात की उपासनेचा मोठा आश्रयो उपासने विन निराश्रयो, उदंड केले तरी तो जयो प्राप्त नाही. इथं समर्थ सांगतात की उपासना म्हणजे सर्वात मोठा आश्रय आहे, आणि जर उपासना नसेल तर निराश्रय आहे. आणि कितीही उदंड जरी ही उपासना केली तरी तो जय, तो म्हणजे कुठला जय? परमार्थामध्ये असलेला जय काही प्राप्त होणार नाही. त्यामुळे उपासना ही अखंड पाहिजे. त्यामुळे आजचा विषय आपण घेतलेला आहे उपासना. बघा, हो. माझा आणि माझ्यासारख्या अशा अनेक मंडळींचा हा प्रश्न असणार आहे की उपासना म्हणजे काय? तर तुम्ही याबद्दल काही सांगू शकाल का? हो, उपासना म्हणजे तुमच्या आमच्या जीवनाचा आधार, तुमच्या आमच्या जीवनाचा पाया. आणि जेव्हा ही उपासना असते ना, तेव्हाच आपल्याला खरा आधार असतो. आणि जेव्हा ही उपासना नसते तेव्हा मात्र आपण निरश्रित असतो, हे आपण पाहिलेलं आहे. मग आपण किती जरी मोठे झालो, द्वैतामध्ये आपण यश, संपत्ती, पैसा, पद कितीही कमावलं तरीसुद्धा आपण आधार कोणाचा नाही आहे आपल्याला. आणि आपण काय आहे, आतून अस्थिर राहतो जेव्हा उपासना नसते. मग ही उपासना म्हणजे काय माहिती आहे? उप अधिक आसन म्हणजे उपासना, म्हणजे देवाच्या सन्निध जाणे, देवाच्या जवळ जाऊन बसणे. बरोबर का? पण हे जे बसणं आहे, देवाच्या सन्निध जाणं आहे, ते शारीरिक अर्थानं नाही आहे. फक्त शरीराने देवाच्या जवळ बसणं नाही आहे. अगदी देवाच्या समोर बसला आणि नामस्मरण केलं म्हणजे ती उपासना आहे का? तर जेव्हा आपण मनाने, भावनेने, अंतःकरणाने त्या परमात्म्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो, ती खरी उपासना. बघा, जेव्हा आपल्या मनातली वासना कमी होत जाते, अहंकार विरघळतो आणि मीच करतो, माझ्याशिवाय दुसरं कोण आहे, हा जो मी आहे ना, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, असं समर्थ आपल्याला सांगतात. तेव्हा जो हा भाव संपतो ना, आणि सर्व काही समर्थच करून घेतात असं जेव्हा आपल्याला वाटायला लागतं ना, तीच खरी उपासनेची सुरुवात आहे. एखादा व्यक्ती असतो, मंदिरामध्ये जातो, पूजापाठ करतो, विधिविधान करतो, आणि मंदिराच्या बाहेर आलं की तर लोकांना त्रास द्यायला सुरू करतो. मग त्यांनी जे मंदिरामध्ये केलं ते उपासना होती का हो? बिलकुल नाही. कारण ज्याच्याकडे उपासना असते त्याला प्रत्येकामध्ये तोच परब्रह्म, तोच भगवंत दिसू लागतो. आणि ज्याच्याकडे उपासना नसते तो फक्त द्वैतामध्ये इतर लोकांना माणसासारखंच वागवायला लागतो. आणि ज्याच्याकडे उपासना आहे, उपासनेचा आश्रय आहे, तो प्रत्येकामध्ये स्वतःला आणि भगवंतालाच पाहत असतो. आणि मग त्याचं संपूर्ण जीवन ही उपासना बनून जाते. हो. आत्ता समजलं मला की उपासना म्हणजे काय आहे. आता हे तर समजलं की उपासना म्हणजे काय, पण उपासना केल्याने आपल्याला फळ काय प्राप्त होते, हो हे काही सांगा. हो, अर्थात उपासनेचं फळ खूप मोठं आहे बरं का. उपासनेचे शेवटी देवा भक्ता अखंड भेटी, अनुभवे जाणले गोष्टी प्रत्ययाची. समर्थ म्हणतात की उपासनेच्या शेवटी काय होतं? काहीतरी मिळतं ना. मग काय मिळतं? भक्त आणि देव यांच्यामध्ये असलेलं जे द्वैत आहे ते संपतो, आणि एकत्वाचा अखंड अनुभव यायला सुरुवात होते. ही जी गोष्ट आहे ना, जी आता सांगितली, उपासनेची शेवटी देवा भक्त अखंड भेटी, हे फक्त शब्दांनी समजणार नाही. ह्याच्यासाठी उपासना करावी लागणार, अनुभूती घ्यायला लागणार. कारण हे जे सत्य आहे ना, हे खूप खोल आहे. आम्ही काय केलं होतं, आधी देव शोधायला गेलो होतो, आणि उपासनेच्या शेवटी काय झालं? जो शोधायला गेलेला देव आपण शोधत होतो ना, तो आपल्या अंतरीच दिसला, अंतरात्माच आपल्याला दिसला. आणि शेवटी काय झालं? आपणच देव होऊन गेलो. देव शोधायला गेलो आणि देवची होऊन गेलो. असंच या ठिकाणी होणार आहे. ही उपासनेची सर्वात मोठी काय आहे? पुण्याई आहे, आणि ही उपासनेतून मिळणारं सर्वात मोठं फळ आहे. समर्थ सांगतात की उपासना असेल तर जीवनाला आधार आहे, आणि उपासना नसेल तर निराधार आहे. उपासना म्हणजे फक्त पूजा नाही आहे, पाठ नाही आहे, विधी नाही, विधान नाही, मंत्र नाही, जाप नाही आहे. तर उपासना म्हणजे मनाचं शुद्धीकरण हो. अहंकाराला सोडणं, अहंकाराचा त्याग करणं, आणि प्रत्येक क्षण हा उपासनेचाच क्षण आहे, असं मला वाटतं. हो.
आता हे तर समजलं उपासना म्हणजे काय, त्याच्यापासून आपल्याला फळ काय प्राप्त होतं, हे दोन्ही गोष्टी समजल्या. मग आता आम्हाला उत्सुकता आहे की ही उपासना नेमकी कशी करावी, तर तुम्ही याबद्दल काही सांगाल का आम्हाला? हां, आता ही उपासना कशी करायची? हा खूप चांगला आणि महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे. जेव्हा आपण उपासना करतो, तेव्हा ती उपासना कुठून कशी करायची आहे बघा? ती फक्त एक पद्धत नाही आहे, तर ती भावना, सातत्य आणि एक जागृती आहे. नामस्मरण म्हणजे आपण जेव्हा जप करतो, तेव्हा भगवंताचं नाव घेतो. ते कसं? अगदी परेतून घेतो. परा पश्यन्ति मध्यमा वैखरी. इथून ते नामस्मरण घडलं पाहिजे, बरोबर का? जेव्हा आपण सेवा करतो, ज्याला आपण श्री सेवा दास्य भक्ती असं म्हणतो, तेव्हा ती सेवा ही खरी उपासना होते. कधी? जेव्हा आपण भुकेलेला अन्न देतो, दुःखी माणसाला आधार देतो, है ना? जेव्हा आपण मंदिरामध्ये फक्त जात नाही, जेव्हा आपण देव मंदिरातच आहे असं मानत नाही, देव आपण प्रत्येकामध्ये आहे असं जेव्हा मानतो, तेव्हा ती खरी श्री सेवा दास्य भक्ती घडते. मनाला शुद्ध करणं, बघा ना, राग कमी करणं, अहंकार सोडणं, द्वेष मत्सर टाळून देणं. कारण जर मन अशुद्ध असेल ना, तर ती केलेली उपासना म्हणजे फक्त एक दिखावा असते, ती उपासना नसतेच कधी. उपासनेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ते म्हणजे सातत्य. आपण एकच दिवस उपासना करतो आणि इतर दिवस काहीच करत नाही, तर अशी उपासना घडत नाही. उपासना म्हणजे रोजचा श्वास आहे बरं का. सतत चालणारी प्रक्रिया म्हणजे उपासना. आता उपासना कधी करावी हे काही सांगाल का? हो, बघा ना, द्वैतामध्ये लोक म्हणतात की उपासना ही सकाळी केलेली बरी है ना. पण हे पूर्ण सत्य नाही आहे. हे बरोबर आहे, सकाळी केलेली उत्तम, पण हे पूर्ण सत्य नाही आहे. तर काय आहे? सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठलंच पाहिजे. तेव्हा मन शांत असतं, वातावरण पवित्र असतं आणि उपासनेसाठीची सर्वोत्तम वेळ ही सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती असते. म्हणून समर्थ म्हणतात की प्रभाते मणी राम चिंतित जावा. आणि संध्याकाळी जेव्हा आपण दिवसभराचा कार्यभाग करून येतो, तेव्हा मन स्थिर होण्यासाठी तीही वेळ उत्तम आहे. कारण त्याच्यानंतर आपण विश्रांतीमध्ये जात असतो, बरोबर आहे का? खरं तर उपासना ही वेळेवर अवलंबून नाहीच आहे, ती स्थितीवरती अवलंबून आहे, स्टेट ऑफ माइंड. बघा ना, आम्ही चालताना, बोलताना, काम करताना भगवंतालाच आठवलं पाहिजे आणि उपासनाच केली पाहिजे. जेव्हा आपण चालताना भगवंताला आठवतो, जेव्हा आपण काम करताना देवाला आठवतो, बोलताना देवाला आठवतो, तेव्हा आपला प्रत्येक क्षण हा उपासनेचा बनतो. तुम्ही आता आम्हाला जी माहिती दिली ती खरंच खूप उपयुक्त आहे आमच्यासाठी. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जर तुम्हाला असे गूढ ज्ञान आणि जीवन बदलणारं ज्ञान आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय सद्गुरू. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः.